विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपल्या ऑनलाईन अभ्यासक्रमास स्वागत करतो. HSC वोकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या पेपर सेकंडमधील प्रकरण क्रमांक 4मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, प्रकरण क्रमांक 4 जे सुट्ट्या भागांचे परिचालन या नावाचं प्रकरण आहे. आता सुट्ट्या भागाचे परिचालन म्हणजे काय, तर याच्यामध्ये सुट्ट्या भागांचा तांत्रिक तपशील. आता सुट्ट्या भागांचा तांत्रिक तपशील याच्यामध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या पार्टचा तांत्रिक तपशील म्हणजे त्या भागाची तांत्रिक माहिती होय. वाहन दुरुस्त करत असताना वाहन उत्पादक कंपन्या स्पेसिफिकेशनप्रमाणेच पार्ट बसवावा लागतो, अन्यथा स्पेसिफिकेशनप्रमाणे नसलेला पार्ट बरोबर काम करणार नाही. म्हणून स्पेअर पार्टच्या भांडारात पार्टचा साठा करताना तो उत्पादकाच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे असणे गरजेचे असते. पार्टचे स्पेसिफिकेशन कसे असते याची पूर्वकल्पना देण्यासाठी आपण खालील माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. याच्यामध्ये पहिला आपण ज्या ठिकाणी बघतोय ते म्हणजे इंजिन. आता इंजिनमध्ये त्यानंतर ते इंजिनचं मॉडेल कुठलं आहे, त्याचा टाईप कुठला आहे, म्हणजे तो समजा उदाहरणार्थ आपण ते 4 स्ट्रोक वॉटर कूल्ड आहे, मल्टीपॉईल त्यामध्ये फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आहे. त्यानंतर ते 2 व्हॉल्व इंजिन आहे का 4 व्हॉल्वचं त्या ठिकाणी सिलेंडर, याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये सिलेंडरची संख्या किती आहे, 2 सिलेंडरचं इंजिन आहे का 4 सिलेंडरचं इंजिन आहे का 6 सिलेंडरचं इंजिन आहे. त्यानंतर त्या इंजिनचा बोर म्हणजे सिलेंडरचा व्यास किती आहे, त्याचं स्ट्रोक म्हणजे त्या ठिकाणी पिस्टनची डिस्प्लेसमेंट किती आहे, इंजिनची कपॅसिटी म्हणजे किती सीसीचं ते इंजिन आहे, त्या इंजिनची उच्चतम आउटपुट किती आहे, साधारणतः तो किती RPMला किती आहे हे त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. इंजिननं निर्माण केलेला टॉर्क किती आहे, त्या इंजिनची फायरिंग ऑर्डर किती आहे, त्यानंतर त्यामध्ये कुठलं कूलंट वापरलेलं आहे, अशा प्रकारचे स्पेसिफिकेशन्स या ठिकाणी दिलेले असतात. त्यानंतर त्यातला दुसरा भाग आहे तो म्हणजे क्लच. आता जनरली 4 चाकी वाहनामध्ये आपण सिंगल प्लेट ड्राय क्लचचाच त्या ठिकाणी वापर करतो. स्पेसिफिकेशन देत असताना त्या ठिकाणी त्या क्लचचा व्यास किती आहे हा त्या ठिकाणी नोंदवणे गरजेचं असतं. पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे ट्रान्झॅक्शन. आजकाल त्या ठिकाणी इंजिनमध्ये आपण बघतो की आजकालच्या नवीन वाहनांमध्ये उदाहरणार्थ लाईट मोटर व्हेकलमध्ये फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रकार दिलेला असतो. तर याच्यामध्ये काय होतं की इंजिनची पॉवर जी आहे पुढल्या चाकाला त्या ठिकाणी दिलेली असते. तर या पुढल्या चाकाने देत असताना त्या ठिकाणी इंजिनचा गिअर बॉक्स आणि डिफरन्शियल हे दोन्हीही हे एकाच ठिकाणी बसवलेले असतात, म्हणून त्याला आपण ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. आता या ट्रान्झॅक्शनमध्ये साधारणतः किती फॉरवर्ड गिअर आहेत, त्यानंतर किती रिव्हर्स गिअर आहेत. जनरली साधारणतः 4 फॉरवर्ड 1 रिव्हर्स किंवा 5 फॉरवर्ड 1 रिव्हर्स गिअर त्या ठिकाणी दिलेला असतो. त्यानंतर फायनल ड्राईव्हचा गिअर रेशो त्या ठिकाणी किती आहे हा त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असतं. त्यानंतर भाग आहे तो म्हणजे सस्पेन्शन. आता कारचा जर विचार आपण केला तर त्यामध्ये फ्रंट सस्पेन्शन जे असतं ते साधारणतः इंडिपेंडंट सस्पेन्शन असतं. आता तर ते लोअर बोन मॅकफॅरसन आहे का अँटी रोल बार आहे हे त्या ठिकाणी बघणं गरजेचं असतं. तर रिअर सस्पेन्शनसुद्धा त्या ठिकाणी इंडिपेंडंट सेमी-ट्रोलिंग आर्म कॉईल स्प्रिंग किंवा हायड्रॉलिक शॉक सर्वसह अशा प्रकारचं सस्पेन्शन त्या ठिकाणी दिलेलं असतं. यानंतर जो भाग आपण बघणार आहे तो म्हणजे स्टेअरिंग. आता याच्यामध्ये स्टेअरिंगमध्ये आपण बघतो की बहुतांशी त्या ठिकाणी मेकॅनिकल रॅक अँड पिनियन टाईप त्या ठिकाणी स्टेअरिंग गिअर बॉक्स त्या ठिकाणी दिलेला असतो. तर काही वाहनांमध्ये त्या ठिकाणी त्याचबरोबर पॉवर स्टेअरिंगसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं असतं. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे ब्रेक. आता वाहनावर कुठल्या प्रकारचा ब्रेक वापरला आहे, त्यामध्ये ड्युएल सर्किट व्हर्टिकल स्प्लिट रॅक टाईप स्प्लिट हायड्रॉलिक ब्रेकचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो. त्यामध्ये पुढचा ब्रेकचा त्या ठिकाणी
जर स्पेसिफिकेशन्स आपण बघितले तर पुढच्या ब्रेकमध्ये त्या ठिकाणी त्याचा व्यास किती आहे, त्यानंतर ड्रमचा साईज काय आहे, तसंच रिअर ब्रेकमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ड्रमचा व्यास किती आहे, तसंच पार्किंग ब्रेकमध्ये पार्किंग ब्रेक कुठल्या प्रकारचा आहे, तो लिव्हर टाईप केबल ऑपरेटर आहे का आणखीनही कुठला वेगळा त्यांनी प्रकार वापरला त्या ठिकाणी बघणं गरजेचं असतं. यानंतर येणार भाग आहे तुमचे व्हील्स अँड टायर्स. तर जनरली त्यामध्ये व्हील्स टायरचं साईज, पुढल्या चाकांच्या टायरची साईज, मागच्या चाकांच्या टायरची साईज या ठिकाणी गरजेचं असते. पण ते व्हील्स कुठल्या प्रकारचे वापरलेले आहेत, डिस्क व्हील वापरलेलं आहे का, त्या ठिकाणी मॅग व्हील वापरलेलं आहे, ते त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणी स्पेसिफिकेशन्स देणं हे गरजेचं असतं. इंधन टाकी. आता इंधन टाकीमध्ये जनरली साधारणतः इंधन टाकीची कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे 15 लिटरची आहे का 20 लिटरची आहे का 25 लिटरची आहे, हे बघणंसुद्धा त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्यानंतर भाग येतो म्हणजे बॉडी. तर वाहनाची बॉडी कशी आहे, ती सेमी मोनो व्हॉल्यूम, मिनी साईज, तसंच 4 दरवाजाची, स्टील, मोनोकॉक अशा प्रकारची काही बॉडी आहे का आणखीन वेगळा कुठल्या प्रकारचा ठिकाणी वापरला तो गरजेचा आहे. त्यानंतर भाग येतो म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टीम. आता वाहनामध्ये किती व्होल्टेज त्या ठिकाणी वापरले, तर साधारणतः इलेक्ट्रिकलचे आपण त्या ठिकाणी स्पेसिफिकेशन जर बघितले तर वाहनामध्ये वापरलेली इलेक्ट्रिकल सिस्टीम ही 12 व्होल्ट ही निगेटिव्ह अर्थ, म्हणजे त्याची पॉलॅरिटी ही निगेटिव्ह असते. त्यानंतर बॅटरी जी असते ते बॅटरीची व्होल्टेज 12 असतं, परंतु वाहनानुसार त्या ठिकाणी त्या बॅटरीची कॅपॅसिटी मात्र वेगळी असते. काही वाहनामध्ये साधारणतः 25 अँपिअर आवर्सपासून ते जवळजवळ 150 अँपिअर आवरपर्यंतच्या बॅटऱ्या वापरल्या जातात. अल्टरनेटर. आता अल्टरनेटर वाहनामध्ये जर तुम्ही बसवलं आहे तर त्याचं व्होल्टेज तर 12 असतं, परंतु त्याची कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे किती अँपिअर त्या ठिकाणी तो करंट त्या ठिकाणी तयार करू शकतो हे त्या ठिकाणी बघणं गरजेचं असतं. यानंतरचा पुढचा जो भाग त्याचा भाग आहे म्हणजे परफॉर्मन्स. आता परफॉर्मन्स म्हणजे काय, तर वाहनाचं उच्चतम स्पीड किती आहे. वाहनाच्या इंजिननुसार त्या ठिकाणी उच्चतम स्पीड या ठिकाणी कंपनीने ठरवून दिलेलं असतं. तर ते साधारणतः 100 किलोमीटर पर आवरपासून ते 180, 210 किलोमीटर पर आवरपर्यंत ते स्पीड असतं. त्यानंतर प्रवासी क्षमता किती आहे. तर जनरली वाहनामध्ये काही वाहनांमध्ये ड्रायव्हर सोडून त्या ठिकाणी 3 किंवा 4 किंवा 5, तर काही वाहनांमध्ये 7 ते 9 पर्यंत त्या ठिकाणी वाहनांमध्ये प्रवासीची संख्या त्या ठिकाणी दिलेली असते. यानंतरचा येणारा भाग आहे तो म्हणजे सामान ठेवण्याची जागा. आजकाल आपण बघतो की त्या ठिकाणी जे वाहनं जी आहेत त्याच्यामध्ये सामान ठेवण्याची जागा ही हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आलेला आहे. तर त्यामध्ये जी आपण जागा बघतो ती बूट लीड, त्याला आपण बूट लीड असं म्हणतो. तर ती साधारणतः लिटर्समध्ये मोजतात. तर काही वाहनांमध्ये कसं असतं की डिकीचा भाग वेगळा असतो, किंवा काही वाहनांमध्ये सीट दुमडून त्या ठिकाणी आपल्याला डिकीचा भाग त्या ठिकाणी तयार केला जातो. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही वाहनांविषयी ज्याची माहिती घेत असता त्यावेळेला त्या वाहनामध्ये कुठल्या प्रकारचे स्पेअर पार्ट वापरलेले आहेत या स्पेअर पार्ट्सविषयी आपण जी बघितलेली माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी उपयोगी ठरते. यानंतर आपण जो पुढचा जो भाग बघणार आहे तो म्हणजे त्यावेळेस वाहनाचे सुट्टे भाग जे असतात ते स्टोअरमध्ये साठवले जातात. हे साठवलेलं जे स्पेअर पार्ट असतात तर त्यांची नोंद ठेवणे गरजेचं असते. म्हणून आपण आता जो भाग बघतोय त्याचं नाव आहे मालसाठा नोंदीचा अभ्यास करणे. आता जनरली काय होतं की भांडारमध्ये साठवलेल्या मालाच्या नोंदी ठेवण्यासाठी काही कागदपत्रांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. त्यातलं पहिलं जे आपण कागदपत्र जे बघतोय ते म्हणजे बिन कार्ड. या ठिकाणी तो स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला याचं बिन कार्ड दाखवलेलं आहे. या बिन कार्डमध्ये त्या ठिकाणी बिन नंबर, मटेरियलचं नाव, त्यानंतर त्या मटेरियलचा कोड नंबर, त्यानंतर त्या स्टोअरमध्ये मॅक्सिमम किती क्वांटिटी त्या ठिकाणी
ठेवले त्याची नोंद, त्यानंतर ऑर्डरिंग लेवल, एक साधारणतः माल एक ठराविक लेवलमध्ये संपल्यानंतर त्याची परचेस ऑर्डर त्या ठिकाणी दिली जाते. आणि दुसरं खाली भाग तो मिनिमम क्वांटिटी, म्हणजे कमीत कमी साठा. साधारणतः प्रोडक्शन तुमचं हे कंटिन्युअस चालू राहण्यासाठी किती मालाची आवश्यकता त्या ठिकाणी आहे, या पद्धतीची त्या ठिकाणी मिनिमम क्वांटिटी त्या ठिकाणी किती लागते, ही मिनिमम क्वांटिटीची या ठिकाणी नोंद केली जाते. आता हे जे बिन कार्ड आहे, या बिन कार्डला यालाच आपण स्टॉक कार्ड सुद्धा म्हणतो. सामुग्री तपासणी केल्यानंतर ही सामग्री भांडारपालाकडून प्राप्त केली जाते. ही सामग्री रॅक किंवा कपाटात किंवा इतर ठिकाणी साठवली जाते. मालाची साठवणूक व्यवस्थितपणे करण्यासाठी प्रत्येक प्रकारची सामग्री वेगवेगळ्या बिन्स, रॅक किंवा कपाटामध्ये केली जाते. सामग्री ठेवण्याकरता वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक शेल्फवर, कपाटावर किंवा रॅकमध्ये बिन कार्ड अडकवलेलं असते. या कार्डवर साठवलेल्या मालाची नोंद ही केलेली असते. या कार्डावर त्याचा नंबर दिलेला असतो व पुढील नोंदी असतात. त्यामध्ये वस्तूचं नाव, कमीत कमी किंवा कमीत कमी साठा, जास्तीत जास्त साठा, ऑर्डरिंग लेव्हल या ठिकाणी दिलेले असते. आता यामध्ये मालाची आवक, तसंच जावक दिनांक, या ठिकाणी डेट, क्वांटिटी रिसिव्ह ज्याची ताब्यात मिळाली त्याची तारीख, क्वांटिटी इश्यूड ज्यावेळेस ती माल तुम्ही उत्पादन विभागाला त्याचे पाठवला तसं आहे. आणि असल्यापैकी त्या ठिकाणी बॅलन्स, म्हणजे जेवढा माल तुम्ही दिल्यानंतर शिल्लक राहिलेला माल, आणि काही जर आवश्यक असेल तर त्या ठिकाणी तो रिमार्क, अशा प्रकारची नोंद ही या ठिकाणी बिन कार्डावर केली जाते. याच्यामुळे तुमच्याकडं त्या मालाचा स्टॉक किती आहे हे तुम्हाला समजू शकतो. यानंतर पुढं आपण जे बघतो म्हणजे स्टोअर लेजर अकाउंट, यालाच भांडार प्रपंची असं सुद्धा म्हणतो. आता स्टोअर लेजर अकाउंट म्हणजे काय, तर सामग्री संग्रहणातील हा एक सर्वात महत्त्वाचा लेख आहे. यात प्रत्येक प्रकारच्या सामग्रीकरता वेगवेगळ्या लेखा त्या ठिकाणी उघडण्यात येतात. त्यात संबंधित सामग्रीची पूर्ण माहिती दिलेली असते, जसे प्राप्त सामग्री, त्यानंतर निर्गमित सामग्री, शिल्लक सामग्री, त्यांचे परिमाण, मूल्य, संदर्भ इत्यादी माहिती या ठिकाणी दिलेली असते. त्यामुळे संबंधित सामग्रीबद्दल परिपूर्ण माहिती आपल्याला मिळते. यामध्ये जे टेबल तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे, या टेबलमध्ये स्टोअर लेजर खाते दाखवले आहे. त्यामध्ये आदेश विभाग, ऑर्डर सेक्शनमध्ये केलेल्या नोंदी, खरेदी विभागाकडून मिळालेल्या खरेदीच्या आदेशाची प्रत, याप्रमाणे या सगळ्या नोंदी दिलेल्या असतात. आता सामग्री ज्यावेळेस प्राप्त करून तपासल्यानंतर सामग्रीची नोंद प्राप्त विभाग म्हणजे रिसिव्ड सेक्शनमध्ये करतात. या नोंदी बिलावरून केली जाते. भांडारपालाकडून विविध विभागाला पाठवण्यात येणाऱ्या सामग्रीची नोंदीचं वाटप यामध्ये केलं जातो. आता या ठिकाणी तुम्हाला जे एक पान या ठिकाणी दिसतं, म्हणजे ज्याला आपण स्टोअर लेजर अकाउंट असं म्हणलं. याच्यामध्ये सिरियल लेजर, ऑर्डर, रिसिव्ड, इश्यूड आणि बॅलन्स असे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला खाती दिसतात. याप्रमाणे या ठिकाणी याच्या नोंदी ठेवल्या जातात. ह्याच्यानंतर आपण जो भाग बघणार आहे तो म्हणजे यांत्रिक हाताळणी साधने वापरण्याची आवश्यक पद्धती. आता इथं तुम्हाला आपण ज्या ह्याच्यामध्ये तुमच्या कारखान्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारची आपण जी मटेरियल हँडलिंगसाठी जी साधनं वापरली जातात त्यातली काही साधनं या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहेत. यामध्ये आपण ज्या वेळेला सामग्रीची स्टोअरमध्ये किंवा कारखान्यामध्ये ज्यावेळेस सामग्री एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस आपण नेत असतो त्यावेळेला विविध या ठिकाणी जी तुम्हाला साधनं दाखवले त्यांचा आपण वापर करत असतो. यांचा वापर ज्यावेळेस आपण करतो
या ठिकाणी हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉलीज तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत की ज्यांचा वापर आपण सामुग्रीचं या ठिकाणाहून त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी वहन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आता ही मालाची ज्यावेळेस तुम्ही ने-आण करत असता त्यावेळेस काय काय करावं किंवा काय करू नये हे ठिकाणी आपण बघणार आहोत. सामुग्री हाताळणीची उपकरणे ही यांत्रिक उपकरणे आहेत. ही सगळी उपकरणे आहेत ही सगळी कशी आहेत यांत्रिक उपकरणं आहेत. यांचा उपयोग हा सामुग्री एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्यासाठी साठवण्यासाठी केला जातो. सामुग्री हाताळणीसाठी असणारे यांत्रिक साधन सुरक्षितपणे हाताळणी करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा. आता ही पद्धत कुठली आहे तर पहिला आकडा याच्यामध्ये आपण बघूया. सामुग्री हाताळण्याच्या उपकरणावर पुरेसे गार्ड्स व सुरक्षण साधने बसवावीत. म्हणजे या ठिकाणी हे जे सामुग्री हाताळण्याचं साधन जे आहे त्याच्यावर आपण ज्यावेळेस माल नेत असतो त्यावेळेस त्याला आवश्यक अशा प्रकारची ठिकाणी सुरक्षा उपकरणं या ठिकाणी बसवणं हे गरजेचं आहे. सामुग्री हाताळण्याच्या साधनावर प्रमाणापेक्षा जास्त भार लादू नका. आता हे जे साधन जे आहे या साधनाची वाहून नेण्याची क्षमता आहे याच्यापेक्षा जास्त लोड जर आपण याच्यावर जर दिला तर बिघडण्याची शक्यता असते किंवा काही प्रकारचा अपघात त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. त्यामुळे याची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसारच त्या ठिकाणी मालाची या ठिकाणी आपण लोड त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता ही सामुग्री ज्या रस्त्यावरनं किंवा जागेवरनं ज्या तुम्ही पुढं मागं नेणार असतात त्या ठिकाणी त्याची जमीन जी असते ही चांगल्या स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यात खड्डे नसावेत, जमीन ही सपाट असावी, त्याच्यावर ग्रीस ऑइल हे सांडता कामा नये की जेणेकरून ज्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. कारखान्यात नीटनेटकेपणा ठेवा. म्हणजे त्या ठिकाणी नीटनेटकेपणा जर ठेवलात तर सामुग्रीची ने-आण करणं हे सोपं जातं. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे अपघात त्या ठिकाणी घडत नाहीत. सामुग्री हाताळणी उपकरणे चालवणारी व्यक्ती ही प्रशिक्षित असावी. आता ही जी सगळी साधनं वापरण्याची ही व्यक्ती जी असते ही त्या ठिकाणी प्रशिक्षित असणं गरजेचं आहे. त्यामुळे सामान भरल्यानंतर त्यातून जॅक उचलणं, त्यानंतर ती गाडी चालवणं, त्यानंतर आवश्यक ठिकाणी तो जॅक खाली उतरवणं या सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थितपणे करणं हे अपेक्षित असतं. त्यासाठी त्याला प्रशिक्षण देणं हे गरजेचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामुग्री ठेवण्याचे व उचलून नेण्याचे काम सुरक्षितपणे करावे. आता बऱ्याच वेळेला कसं होतं की काही हजारदस म्हणजेच त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ असतात, काही पदार्थ असतात हे काचेसारखे पदार्थ असतात, काही पदार्थ असतात हे खूप जड असतात. तर ते वाहून नेत असताना त्या ठिकाणी ते काम जे आहे हे घिसटघाई न करता सावकाश आणि सुरक्षितपणे करणं गरजेचं आहे. सामुग्री हाताळणी उपकरणे हे योग्य स्थितीत ठेवा. दोष असलेली उपकरणे वापरू नका. आता ही वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं तुम्हाला इथं जी दाखवली आहेत ही चांगली किंवा त्या ठिकाणी योग्य सुरक्षित स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे. ह्याच्यावर समजा त्या ठिकाणी तुम्ही भार लादत असताना किंवा ह्याच्या काही कारणाचा बिघाड झाला तर तशा प्रकारचं वाहन त्या ठिकाणी वापरू नका, कारण ते अपघाताला त्या ठिकाणी आमंत्रण देण्याचं काम असतं. उपकरणावरून वजन खाली घेताना कोणालाही त्याच्याखाली काही काम करून देऊ नका. आता बऱ्याचदा समजा इथं आपण ह्या ट्रॉलीमध्ये माल भरलेला असल्यानंतर ज्यावेळेस आपण माल खाली उतरवत असतो वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रॉलिक ऑपरेटर या ठिकाणी हे सगळे इक्विपमेंट आहेत. तर याच्या खाली माल खाली वर करत असतो, याच्या खाली कोणाला काम करून देऊ नका, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. जमिनीवर काही अडथळे नसल्याची त्या ठिकाणी खात्री करा. माल त्या ठिकाणी ठेवत असताना किंवा उचलत असताना तर कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी अडथळे नाहीत याची त्या ठिकाणी खात्री करा. जमिनीवर वजन ठेवताना हळुवारपणे आधारावर ठेवा. ज्यावेळेस तुम्ही माल उतरवता खाली त्यावेळेला तो अतिशय हळुवारपणे खाली उतरवा किंवा तो उतरत असताना तो कशावर ठेवायचा हे आधीच त्या ठिकाणी ठरवून ठेवा, म्हणजे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होणार नाही. आता याच्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे एखाद्या भागाची ओळख पटवून देण्याची पद्धती.
आता ही पद्धती काय आहे तर पहिल्या आकड्यामध्ये बघतो आपण की सामुग्री हाताळण्यासाठी पुरेशी सुरक्षा साधने बसवावीत. सामुग्री हाताळणी साधनांवर जास्त भार लादू नये यात आपण आता बघितलंच. कारखान्यात स्वच्छता ठेवा. सामुग्री हाताळणी उपकरणे चालवणारी माणसे प्रशिक्षित असावीत. सामुग्री उचलताना इतर माणसांनी लांब थांबावे. उपकरणांवरून सामुग्री खाली घेताना कोणत्या प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी नसावा. जमिनीवर वजन ठेवताना ते हळूवारपणे ठेवावे. आता ह्याच्यानंतर आपण जे बघतो म्हणजे पार्टची ओळख पटवण्यासाठी व सहज प्राप्तीसाठी नोंद ठेवणे. आता जनरली काय होतं की सर्व्हिस विभागाकडून भांडार विभागात एखाद्या पार्टची मागणी केल्यावर तो पार्ट सहजपणे ओळखता यायला पाहिजे किंवा तो भांडारामध्ये सहजपणे मिळणे गरजेचं असते. आता बऱ्याच वेळेला कसं होतं की या स्टोअरमध्ये जी माणसं नेमलेली असतात ती काही टेक्निकल माणसं नसतात. त्यामुळे त्यांना पार्टविषयी माहिती असणं गरजेचं नसतं. त्यामुळं ज्यावेळेला एखादा पार्ट मागितला जाईल त्यावेळेला तो योग्य असा पार्ट त्या ठिकाणी त्या कामगाराला देणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठलाही त्या ठिकाणी वाहनाचं नुकसान हे होत नाही आणि योग्य पार्ट त्या ठिकाणी ह्याला दिला जावा यासाठी त्या पार्टवर नंबर हा दिलेला असतो व त्या नंबरचं लेबल त्या पार्टला लावलेलं असतं. आता यासाठी दुसरी गोष्ट काय केली असते तर या सर्व पार्टचे कोड नंबर हे भांडार विभागाकडे दिलेले असतात. आणि त्यावरून त्या पार्टची देवाणघेवाण करणं हे सोपं जातं. याचा फायदा काय होतो तर भांडारात मागणी केलेला पार्ट हा लवकर मिळवण्यासाठी अबक विश्लेषण करण्याची पद्धत या ठिकाणी वापरलेली असते. ती पुढे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी आपण या प्रकरण 4 सुट्ट्या भागाचे परिचालन याबद्दलची आत्ता आपण माहिती घेतली. ती माहिती आपल्या सगळ्यांना समजली असेल असं या ठिकाणी मी समजतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.